हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांना आपण शिकवत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टरमध्ये आपण सुरुवात केली होती तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.2ला, ज्यामध्ये आपण बघत होतो की सपोज तुम्ही जर प्रॉपर्टीज अप्लाय केल्या. प्रॉपर्टीज कुठल्या रे बाळांनो? जेव्हा तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांच्यामधून जाणारी ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल, मग त्या ट्रान्सव्हर्सल केल्यामुळे त्या पॉईंट्सला, जिथे ती ट्रान्सव्हर्सल तुमच्या लाईन्सला इंटरसेक्ट करते, तिथे काही अँगल्स फॉर्म होतात. मग त्या अँगल्सच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण, जसं की फॉर एक्झाम्पल ऑल्टरनेट अँगल्सची जी पेअर असते ती कॉन्ग्रुएंट असते, त्या दोघी. तसंच इंटेरियर अँगल्सच्या पेअरमधले दोघेही अँगल्स सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री होते. तसंच बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या ज्या पेअर असतात त्या पेअरमधले दोघेही अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. बाळांनो, या सगळ्या प्रॉपर्टीज अप्लाय करून आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवत होतो. तर बाळांनो, आता या प्रॅक्टिस सेट 2.2 मधला एक क्वेश्चन आपला बाकी होता, तो आता बघूयात. बाळांनो, तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा लास्ट क्वेश्चन आहे, जो आपण आता बघूयात. सो इन द adjoining figure, line P is parallel to line L, parallel to line Q. म्हणजे या तिघही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. फाइंड द अँगल x with the help of measures given in the figure. बाळांनो, इथे तुम्हाला तीन लाईन्स दिलेल्या आहेत, त्या तिघही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. सो बाळांनो, लाईन P is parallel to line L and L is parallel to Q. मग बाळांनो, यामध्ये तुम्हाला अँगल x दिसतोय. कुठे आहे बाळांनो? हा पूर्ण अँगल जो आहे तो म्हणजे तुमचा x कन्सिडर केलाय. ओके बाळांनो, या x अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन म्हणजे काय दिलेले बाळांनो? हा एक अँगल जो आहे तो 40 डिग्रीचा आहे आणि हा एक अँगल 30 डिग्रीचा आहे. मग ही इन्फॉर्मेशन आपल्याला बघून त्याच्यावरून आपल्याला या एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. मग बाळांनो, मेजर फाइंड आउट करताना आता बघूयात आपण काय करणार आहे. जसं की मी तुम्हाला आधीही बोललेले, जर तुम्हाला कुठलंही अँगलचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या फिगरमध्ये काही एक्स्ट्रा लेबलिंग करायचं असेल, तर ती फिगर तुम्हाला आन्सरमध्ये परत काढायला लागते. आणि जे काही तुम्ही चेंजेस केलेले आहेत, नाव दिले आहेत पॉईंट्सची, ती तुम्हाला फिगरमध्ये ड्रॉ करायचं आहे. मग आता मला ज्या ज्या ठिकाणी पॉईंट्सची नावं, अँगलची नाव लिहिण्यासाठी पॉईंट्स लागणार आहेत, मी ते लेबल करून घेणार आहे. सगळ्यात आधी ते या अँगलला नाव देऊन घेईल, ज्याचं मेजर 40 डिग्री आहे. सो A, B, this is my point C, D, E and F. आलंय बाळांनो लक्षात? सो मी A पॉइंट घेतलाय, B पॉइंट घेतलाय. हा B पॉइंट तुमचा इथे आहे. सो B, C, D, E and F. मला जे जे गरजेचे पॉईंट्स होते ते सगळे मी लेबल करून घेतले. मग बाळांनो, हे सगळे नावं आपल्याला कन्सिडर करायला लागेल. सो कन्सिडर पॉइंट्स A, B, C, D, E, F as shown in the figure. बाळांनो, हे पॉईंट्स आपण आपल्या फिगरमध्येही दाखवले. मग आता सगळ्यात आधी बघा, मला एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही बघत आहात की हा एक्स अँगल दोन अँगलने कंबाईन होऊन एक अँगल तयार झालाय, बरोबर. मग मला काय त्यासाठी सेपरेटली आधी या अँगलचं मेजर फाइंड आउट करायला लागेल आणि मग या अँगलचं. जसे मी पॉईंट्स दिले त्यानुसार माझा हा अँगल म्हणजेच माझा अँगल BCD होतोय. तसंच माझा दुसरा अँगल होतोय ECD. मग बाळांनो, मी सगळ्यात आधी जे काही गिव्हन अँगल्स आहे आधी त्याची मेजर्स लिहून घेणार आहे. सो हा 40 डिग्रीचा अँगल. सो अकॉर्डिंग टू द नेमिंग, सो इट विल बी अँगल ABC. सो अँगल ABC इज इक्वल टू हाऊ मच? 40 डिग्री, विच इज ऑलरेडी गिव्हन. हे गिव्हन आहे बाळांनो, याला म्हणूयात आपण स्टेटमेंट नंबर 1. तसंच अँगल CEF, angle CEF is equal to 30 degree, which is also given. हे काय आहे? गिवन आहे. याला म्हणूयात आपण स्टेटमेंट नंबर 2. बाळांनो, जर
आपल्याला एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या अँगलचं मेजर फाइंड आउट करायला लागणार आहे रे? अँगल बी सी डी तसंच अँगल ई सी डी या दोन अँगल्सचं जर तुम्ही मेजर फाइंड आउट केलं तर बाळांना तुम्हाला या पूर्ण एक्स अँगलचं मेजर भेटेल. का? कारण हे दोन अँगल्स मिळूनच तुमचा एक्स अँगल तयार होतो. सॉरी बाळांनो, तर आता आपल्याला काय करायचं बघा, अँगल बी सी डी अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. सो बी सी डीचं मेजर फाइंड आउट करताना तुम्हाला या अँगलचं आणि तुमचा वरचा अँगल ए बी सी या दोघांमध्ये काही रिलेशन दिसतंय का रे? बघा, जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे लाईन एल इज पॅरलल टू लाईन पी, बरोबर? पी आणि एल एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर? मग जर मी या दोन लाईन पॅरलल कन्सिडर केल्या आणि ही बी सी त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली बाळांनो, तर मला इथे अँगल्स जे भेटत आहेत ते एक पेअर फॉर्म करतात. कुठली पेअर फॉर्म करतात रे बाळांनो? ते फॉर्म करतात इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर. मग जर इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स आहे तुमचा अँगल ए बी सी आणि तुमचा अँगल बी सी डी, तर ते कसे असतील? कॉन्ग्रुएंट. का? कारण तुमची लाईन पी आणि लाईन एल दोघंही पॅरलल आहेत आणि त्यामधून जाणारी ही ट्रान्सव्हर्सल बी सी आहे, म्हणून तिथे फॉर्म होते तुमची इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची जी कॉन्ग्रुएंट असेल, बरोबर? बाळांनो, आपण कुठल्या दोन लाईन पॅरलल घेतल्या आणि ट्रान्सव्हर्सल कुठली घेतली तेही लिहून घेऊयात. सो कन्सिडर line P is parallel to line L and line BC is transversal. ओके बाळांनो, तर तुमचा अँगल ABC will be congruent to angle BCD. Why? Because they are forming a pair of interior alternate angles. Interior alternate angles. आले लक्षात? व तुम्हाला ऑलरेडी अँगल एबीसीचं मेजर माहिती आहे बाळांनो. किती आहे रे ते अँगल एबीसीचं मेजर? 40 डिग्री. सो तुमच्या अँगल बीसीडीचं मेजर किती असेल? 40 डिग्री. का? कारण दोघेही अँगल कॉन्ग्रुएंट आहे, दोघांचं मेजर सेम असेल अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. देअरफॉर युअर अँगल बीसीडी इज इक्वल टू 40 डिग्री. आता हे आपण कुठून घेतलं की अँगल एबीसीचं मेजर तुमचं 40 डिग्री आहे, ते गिवन होतं आणि आपण ते स्टेटमेंट नंबर 1 कन्सिडर केलं होतं. सो वी हॅव टेकन दिस 40 डिग्री फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. ओके ना, आता बघा अँगल बीसीडीचं मेजर तर आपलं काढून झालंय, पण एक्स अँगलचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला फक्त बीसीडीचं मेजर काढून चालणार आहे का बाळांनो? नाही, तर तुम्हाला अँगल ईसीडीचं पण मेजर काढायला लागणार आहे, कारण तुमचा अँगल बीसीडी प्लस अँगल ईसीडी दोघं मिळून तुमचा अँगल फॉर्म होतोय एक्स. मग बाळांनो, आता मी बीसीडीचं तर मेजर फाइंड आउट केलं, पण आता मी फाइंड आउट करणार आहे माझ्या ईसीडीचं पण मेजर. आणि हे जे काही मी बीसीडीचं मेजर फाइंड आउट केलंय बाळांनो, त्याला मी स्टेटमेंट नंबर 2 असं नाव देत आहे. ओके, आता जेव्हा मी ईसीडीचा अँगलचं मेजर फाइंड आउट करते बाळांनो, तेव्हा मी बघा ईसीडी आणि तुमचा सीईएफ या दोघांमध्ये काही रिलेशन दिसतंय का ते फाइंड आउट करणार. पण त्यासाठी मी दोन पॅरलल लाईन्स कुठल्या कन्सिडर करणार आहे बाळांनो? लाईन एल इज पॅरलल टू लाईन क्यू. तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे एल इज पॅरलल टू क्यू. सो जर तुम्ही एल आणि क्यू या दोन पॅरलल लाईन्स घेतल्या आणि त्यामधून जाणारी ट्रान्सव्हर्सल सीई घेतली, तर तुम्हाला इथे काय दिसतंय? एक अँगल्सची पेअर फॉर्म होते. कुठली रे बाळांनो? दिस वन, अँगल ईसीडी आणि अँगल सीईएफ या दोघंही अँगल्स कुठली पेअर फॉर्म करतात? दे आर गोइंग टू फॉर्म अ पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स कसे असतात रे बाळांनो? कॉन्ग्रुएंट असतात. जेव्हा तुमच्या दोन लाईन पॅरलल असतील आणि तिथून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि तेव्हा जर तुमची इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर फॉर्म होते तर ते कॉन्ग्रुएंट असतील. बाळांनो, जर हा 30 डिग्रीचा म्हणजे तुमचा अँगल ईसीडी पण कितीचा होणार? 30 डिग्रीचा. मग आता कुठल्या पॅरलल लाईन्स कन्सिडर केल्या आपण ते लिहून घेऊयात. सो कन्सिडर
line L is parallel to line Q, and line CE, is transversal. Okay बाळांनो, मग आता according to the property of interior alternate angle, your angle ECD is congruent to angle CEF. काय ECD तुमचा ECD अँगल कॉन्ग्रुएंट असेल CEF ला, कारण ते फॉर्म करतात पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. ऑल्टरनेट अँगल्स. मग बाळांनो, आता जर ते इंटेरियर अँड ऑल्टरनेट अँगल्सची पेअर फॉर्म करत आहेत तर ते दोघंही कॉन्ग्रुएंट आहेत अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी. म्हणजेच दोघांचे मेजर कसे असणार आहेत बाळांनो, इक्वल असणार आहेत. तुम्हाला या इथे ऑलरेडी अँगल अँगल CEF चं मेजर माहित आहे. अँगल CEF चं मेजर किती आहे बाळांनो, 30 डिग्री. सो थर्ड स्टेटमेंट घेतलंय आपण. ओके, सो बाळांनो, अँगल CEF चं मेजर किती दिलंय तुम्हाला, 30 डिग्री. म्हणजेच तुमच्या अँगल ECD चं मेजर किती असेल. Therefore, measure of angle ECD will be again 30 degree because measure of angle CEF is 30 degree. जे आपण घेतलं तुमच्या स्टेटमेंट नंबर 2 मधून, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 2. बाळांनो, इथे मी स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 ऑलरेडी घेतलेलं होतं, पण याला आपण स्टेटमेंट नंबर 3 कन्सिडर केला. इथे एवढे करेक्शन करून घ्या. तसंच आता तुम्हाला अँगल ECD पण भेटलाय किती, 30 डिग्रीचा, बरोबर, जे आपण घेतलंय फ्रॉम 2, कारण तुमचा अँगल अँगल CEF जो आहे तो 30 डिग्रीचा होता. तो बाळांनो, तुम्हाला इथे अँगल X फाइंड आउट करण्यासाठी BCD आणि अँगल ECD दोघांचं मेजर हवं होतं, बरोबर. हे दोघंही मेजर आपल्याला आता मिळालेले आहेत. मग या दोघं अँगल्सची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला तुमचा अँगल X मिळत आहे. So therefore angle ECD plus angle BCD is equal to angle X, बरोबर. मग आता ECD चं मेजर तुम्हाला माहित आहे बाळांनो, हे झालं तुमचं 30 डिग्री. त्याला आपण स्टेटमेंट नंबर 4 कन्सिडर करूयात. सो 4 स्टेटमेंट नंबर मधून आपण 30 डिग्री घेतलं ECD चं मेजर. तसंच तुमच्या स्टेटमेंट नंबर 3 मधून आपण BCD चं मेजर घेतलं, ते म्हणजे आहे तुमचा 40 डिग्री इज इक्वल टू अँगल X. सो 30 प्लस 40 इज 70 डिग्री इज इक्वल्स टू अँगल X. मग आता हे मेजर आपण घेतले होते बाळांनो फ्रॉम 3rd and 4th. सो फ्रॉम 3 and 4. बाळांनो, तुमचा X अँगल जो आहे तो भेटलाय तुम्हाला 70 डिग्रीचा. Therefore मेजर ऑफ अँगल X इज इक्वल्स टू 70 डिग्री. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मग बाळांनो, इथे तुम्हाला भेटला आहे तुमचा अँगल X जो 70 डिग्रीचा आहे. तो आपण कसा फाइंड आउट केला रे बाळांनो, तुम्हाला या दोघं अँगल्सचं मेजर फाइंड आउट करून X अँगलचं काढायचं होतं. का, कारण हे दोघं अँगल मिळून तुमचा अँगल X फॉर्म होतोय. सो आधी आपण BCD आणि तुमचा अँगल ECD या दोघांचंही मेजर फाइंड आउट केलं. ते दोघांचं मेजर तुम्ही ॲड केलं आणि मग तुम्हाला अँगल Xचं मेजर भेटलं. बाळांनो, इथे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तो संपला आहे आणि यातला आपण क्वेश्चन नंबर 5 पण कंप्लीट केलाय. आता आपण या चॅप्टर मधला पुढचा पार्ट बघूयात. बाळांनो, आता आपल्याला बघायचं आहे टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. म्हणजे काय रे बाळांनो, कुठलीही एक लाईन जर तुम्हाला गिवन असेल तर त्याला आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. सगळ्यात आधी मला हे सांगा, पॅरलल लाईन्स म्हणजे काय, जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं लेक्चर स्टार्टिंगच्या लेक्चर्समध्ये जेव्हा आपण चॅप्टर सुरू केलं होतं.
पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या एकमेकांना कधीही छेदत नाही, त्यांना आपण समांतर लाईन असं म्हणतो बाळांनो. या लाईन कितीही एक्सटेंड केल्या पुढे त्या तरी एकमेकांना कधीही छेदत नाही, त्या एकाच डिरेक्शनने कंटिन्युअसली पुढे जात असतात. सो अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. बाळांनो, तर पॅरलल लाईन्स ड्रॉ करण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला एखादी गिवन लाईन असेल आणि तिची जर तुम्हाला पॅरलल लाईन ड्रॉ केली असेल तर त्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन मेथड्स आहेत. मग बाळांनो, कन्स्ट्रक्शन टाईप 1 मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन थ्रू अ पॉइंट आउटसाइड द गिवन लाईन युजिंग सेट स्क्वेअर. मग आता हा कन्स्ट्रक्शन टाईप 1 आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक गिवन लाईन दिलेली असेल आणि त्या गिवन लाईनच्या आउटसाईडला म्हणजे बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक पॉईंट घ्यायचा आहे. तो पॉईंट, त्या पॉईंटमधून जाणारी तुम्हाला पॅरलल लाईन ड्रॉ करायची गिवन लाईनला. येत आहे लक्षात? मग सगळ्यात आधी आपण काय करून घेऊयात बाळांनो, बघा मी एक गिवन लाईन ड्रॉ करते. ओके, दिस इज माय गिवन लाईन. बाळांनो हे बघा, हा तुमचा कन्स्ट्रक्शन टाईप आहे ज्यामध्ये तुम्हाला गिवन लाईन असेल आणि त्याच्या आउटसाइडला एक पॉइंट असेल. ओके, आउटसाइड द लाईन. सपोज दिस इज माय गिवन लाईन एल आणि हा माझा पॉइंट सपोज मी पी कन्सिडर केला. ओके, दिस इज माय पॉइंट पी. पॉइंटचं नाव मी वरती देऊन घेते. सपोज दिस इज माय पॉइंट पी. ओके, मग बाळांनो ही एल लाईन झाली ज्याच्या आउटसाईडला मी एक पी पॉईंट घेतला आणि या पी पॉईंटमधून जाणारी पॅरलल लाईन काढायची मला, जी पॅरलल आहे तुमच्या एल लाईनला. येते लक्षात? मग बाळांनो, या पद्धतीच्या एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला 2 मेथड आहेत. फर्स्ट म्हणजे काय, युजिंग सेट स्क्वेअर आपल्याला काढायची. ही झाली तुमची मेथड 1. सो सगळ्यात आधी आपण आता बघणार आहोत कन्स्ट्रक्शन टाईपमधली मेथड 1. हा झाला तुमचा कन्स्ट्रक्शन टाईप, ज्यामध्ये तुम्हाला लाईनच्या आउटसाईडला एक पॉईंट दिलेला असणार आहे आणि त्या पॉईंटमधून जाणारी गिवन लाईनला पॅरलल अशी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. मग त्यातली फर्स्ट मेथड काय की आपण युजिंग सेट स्क्वेअर आता ड्रॉ करतोय. ओके, मग आता सेट स्क्वेअर, तुम्हाला सेट स्क्वेअर तुमच्या जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन बॉक्समध्ये असतातच बाळांनो, बरोबर? ते तुम्हाला माहीत आहे. आपल्याकडे 2 सेट स्क्वेअर असतात. ओके, हे दोघंही सेट स्क्वेअर आपल्याला इथे लागणार आहेत. सो सगळ्यात आधी तुम्हाला स्टेप्स बघा. फर्स्ट स्टेप काय आहे तुमची, तुम्ही गिवन लाईन ड्रॉ केली. फर्स्ट स्टेप काय आली आपली, गिवन लाईन ड्रॉ केली आपण. त्यानंतर सेकंड स्टेप काय आली रे बाळांनो तुमची, पॉइंट घेतलाय आउटसाइड द लाईन. पॉइंट आउटसाइड द लाईन. येतंय लक्षात? तसंच बाळांनो आता आपल्याला आपली थर्ड आणि मेन स्टेप बघायची. ती म्हणजे तुम्हाला सेट स्क्वेअर अशा पद्धतीने पुट करायचं आहे की तुम्हाला पी पॉईंटमधून जाणारी पॅरलल लाईन ड्रॉ करताय. बाळांनो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा सेट स्क्वेअर पुट करायचा आहे. बघा, सगळ्यात आधी मी काय करणार आहे, माझा हा जो फर्स्ट सेट स्क्वेअर आहे तो मी खालच्या लाईनला स्ट्रेट आणि पी पॉइंटला लागून जाणार. म्हणजे काय, इन शॉर्ट मी इथे राईट अँगल ड्रॉ करणार आहे, ज्याचा एक आर्म जो आहे माझ्या एल लाईनवर असणार आहे आणि दुसरा आर्म जो आहे तो माझ्या पी पॉइंटमधून जाणार आहे. येतंय लक्षात? तसंच आपल्याला खरंच राईट अँगल नाही ड्रॉ करायचा आहे, मी फक्त सेट स्क्वेअर पुट कसा करायचा त्यासाठी तुम्हाला सांगितलं की असा पुट करायचा आहे की इथे राईट अँगल फॉर्म होईल. एक आर्म जो आहे तुमचा पी लाईन पी पॉईंटमधून जाणार आहे आणि दुसरा तुमच्या एल लाईनवर असेल. बाळांनो हा तुमचा फर्स्ट सेट स्क्वेअर असा ठेवल्यानंतर तुम्हाला सेकंड सेट स्क्वेअर घ्यायचा आहे आणि सेकंड सेट स्क्वेअर कसा असेल बाळांनो बघा, पी पॉईंटमधून सेकंड स्क्वेअर सेट स्क्वेअर बघा मी कसा ठेवलाय की तुमचा एक्झॅक्टली पी पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करता येईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला सेट स्क्वेअर पुट करायचे आणि मी आता लाईन ड्रॉ करणार आहे जी पी पॉईंटमधून जाते. सो बाळांनो मी इथे ड्रॉ केली आहे माझी पी लाईन आणि तिलाच मी सेट स्क्वेअर यूज करून परत पुढे वाढवते. बघा या पद्धतीने. सो this is your first method where you are going to draw a parallel line which is going through a point which is outside the line. So या लाईनला आपण सपोज नाव दिलं एम लाईन. मग आता इथे तुम्हाला काय लक्षात येतंय, लाईन
and is parallel to line L. ओके, फर्स्ट मेथड बघितली बाळांनो आपण कन्स्ट्रक्शन टाईप 1 मधली, ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं, एक गिवन लाईन होती जी आपण L कन्सिडर केली, बरोबर. L लाईन कन्सिडर केली आणि नंतर आपण एक पॉईंट घेतला होता विच इज आउटसाइड द लाईन. तो पॉईंट मधून जाणारी आपल्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची जी पॅरलल असेल तुमच्या L लाईनला, बरोबर. L लाईनला पॅरलल असणारी आपण P पॉईंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करतोय, कशाने, युजिंग सेट स्क्वेअर. मग मी सेट स्क्वेअर पुट अशा पद्धतीने केले की माझा फर्स्ट सेट स्क्वेअर जो आहे तो राईट अँगल फॉर्म करतोय आणि दुसरा जो आहे एक लाईन ड्रॉ करणार आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन ड्रॉ अ मेथड युजिंग मेथड 1 पॅरलल लाईन्स टू इच अदर. बाळांनो ही तुमची मेथड 1 झाली आहे. आपण मेथड 2 ही बघूया पुढच्या लेक्चरला. ओके, सो हे तुम्ही डिरेक्टली स्केलने काढण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, तुम्हाला सेट स्क्वेअरच यूज करायचं आहे. ओके बाळांनो, इथे आपण कन्स्ट्रक्शन टाईपमधली फर्स्ट मेथड संपवली आहे. आता आपण या कन्स्ट्रक्शन टाईप 1 मधली सेकंड मेथड बघूयात पुढच्या लेक्चरला.